हे बघा यम्मी अशी बटाटे पण शिजलेले आहेत। हे बघा आपली भाजी रेडी आहे। आज आपण बनवणार आहोत दम आलू। आजची जी रेसिपी आहे आपली दम आलू, त्यासाठी बघा मी मीडियम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत। इथे कापून कांदा घेतला आहे, टमॅटो, लाल मिरच्या, काजू आणि फेटलेली साय घेतलेली आहे। हे बघा इथे आपण कढई तापत ठेवलेली आहे। तेल टाकून घेऊया आपण याच्यात। हे बघा इथे मी जरा मीडियम साईजचे होते म्हणून अर्धे अर्धे कट करून घेते। आणि मग हे आपण शालो फ्राय करणार आहोत। मस्त असे शालो फ्राय करून घ्यायचे आपल्याला गोल्डन कलरवर। हे बघा तुम्ही बघू शकता, झाकण ठेवून जरा आपल्याला शालो फ्राय करायचे आहे कारण ते खूपच तडतडते। हे बघा तुम्ही पाहू शकता सगळे असे मस्त अजून थोडेसे होऊन देतात आपल्याला। हे बघा मस्त असे शालो फ्राय करून घ्यायचे। हे बघा तुम्ही बघू शकता भाजून झालेले। तर आपण आता सगळं बटाटे काढून घेऊया। हे बघा आपण काढून घेतलेत बटाटे। आता आपण यास तेल कमी केले आणि या तेलात आपण आता कांदा आणि बाकी मसाले फ्राय करणार आहोत। हे बघा कांद्याचा कलर जो आहे तो ट्रान्सपरंट झालेला आहे। बस अजून थोडासा भाजायचा आपल्याला कांदा, जास्त नाही। आणि मग याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला। आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करा, कारण तुम्ही जर सबस्क्राईब केलं, लाईक केलं, शेअर केलं तर मला मोटिवेशन भेटतं असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ बनवायला। सो प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। हे बघा आपलं वाटण मस्त वाटण झालेलं आहे। हे बघा तेल तापलेलं आहे। आता आपण यात कढीपत्ता घालणार आहोत। गॅस थोडा कमी करते मी। थोडे मोहरी घालते, थोडे जिरे,
या स्टेजला मी इथे मसाला घालते, जो वाटण केले आपण. वाटण घालून घ्यायचं आपल्याला. हे बघा पूर्ण व्यवस्थित असतं. याचं व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला परत. हे बघा मस्त असं भाजायचं आहे. आता इथे आपण हाफ टीस्पून हळद ॲड करतोय. अंबाडीचा कांदा लसूण मसाला तो 2 चमचे टाकते मी इथे. आणि हा आपला घरचा घाटी मसाला आहे, तो 1.5 चमचे घालणार आहे मी. ॲक्च्युली कारण आपण वाटणात मिरच्या टाकल्या होत्या म्हणून. हे सगळं परत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. थोडीशी फ्लेम कमी करते मी गॅसची. थोडंसं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे ते सगळं. आणि या स्टेजला कारण मसाला जळायला नको म्हणून या स्टेजला आपण मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं आहे. साईडला लागलेला मसाला सगळा परत हे भाजून घ्यायचं आहे. सगळं वाटण जे आहे आपलं व्यवस्थित सगळं परत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. 2 मिनटं मी झाकून ठेवते फक्त. ते झाकण बंद करून घेते. अजिबात आपल्याला वेस्ट नाही करायचं काय. हे बघा बुडबुडी फुटते त्याला. बघू शकते मी किती छान कलर आलेला आहे. ॲक्च्युली कढी जरा जास्त पसरट आहे. आणि या स्टेजला आपल्याला गॅस कमी करायचा आहे. तुम्ही बंद केला तरी चालेल. आणि जी फेटलेली साय मी तुम्हाला म्हटलं होतं ती साय आपल्याला इथे ॲड करायची. साय किंवा दही कधी पण गॅस बंद करून किंवा एकदम कमी करून मगच तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. भाजीची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही. आणि आता राहिलं मीठ. अजून पाणी ॲड करायचे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार भाजीत पाणी कमी जास्त करा. बघा चवीप्रमाणे आपल्याला मीठ ॲड करायचं याच्यात. अजून पाणी ॲड करणार आहे याच्यात. हे बघा अजून थोडंसं पाणी ॲड केलं आहे मी. अजून करणार आहे. आणि आता या स्टेजला मी इथे जे आपण शालो फ्राय करून घेतलेले बटाटे आहेत ते आपण इथे
टाकणार आहोत. थोडेसे बटाटे शिजून घ्यायचे थोडेसे, म्हणजे जेणेकरून हा मसाला आहे ना याच्यात मुरेल. हे मी एक उकळी काढून घ्यायची आपल्याला. ठीक आहे, आता मी झाकण ठेवते आणि आपण एक उकळी काढून घेऊ 5 मिनिटं. हे बघा, भाजी आपली मस्त उकळलेली आहे. आता याच्यात मी कोथिंबीर ॲड करते मस्त. इथे तुम्हाला पळीने दाखवते मी भाजी. अजून थोडं होऊन द्यायचं आपल्याला. हे बघा, यम्मी अशी बटाटे पण शिजलेले आहेत. हे बघा, आपली भाजी रेडी आहे.